ऐसपैस वाढणाऱ्या पुण्यामध्ये आता आणखी 3 नव्या महापालिका करण्याचा निर्धार पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी केलाय। पुणे जिल्ह्यात प्रचंड वेगाने झालेलं शहरीकरण आणि त्यामुळे उद्भवलेल्या समस्या पाहता पुण्यामध्ये आणखी 3 महापालिकांची गरज आहे असं अजित पवार म्हणतात। कुणाला आवडो अथवा न आवडो महापालिका कराव्याच लागतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। आणखी 3 महापालिका तयार झाल्यास आताची मिळून पुण्यात 4 महापालिका होतील। त्या कोणत्या आणि त्यात कोणकोणते भाग येतील याचा आराखडा देखील अजित पवारांनी मांडलेला आहे। तर पुण्यामध्ये एकूण 4 महापालिका याच्यापुढे होतील। अजित पवारांच्या म्हणण्यानुसार पुणे, हडपसर, हिंजवडी आणि चाकण महापालिका। दरम्यान अजित पवारांनी पुणे जिल्ह्याबाबत 3 नव्या महापालिकांसंदर्भात घोषणा केली खरी, पण याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका काहीशी वेगळी पाहायला मिळते। त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये काही मतभिन्नता आहे का असा सवालही निर्माण होतोय। आपल्या जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर वाघवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी, दोन्ही मांजरी या सगळ्या भागामध्ये तिथे एक महानगरपालिका करावी लागेल। कुरतुंगी, उरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका। आपण नदी ओलांडून तिकडं आलो म्हणजे पिंपरी चिंचवडमधनं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि तो सगळा वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल। 3 महानगरपालिका म्हणजे 2 ऑलरेडी आहेत आणि एक अजून करा असं ते 3 म्हणतायत। अजून 3 नाही, 2 ऑलरेडी आहेत, पुणे आणि पिंपरी चिंचवड, आणि अजून एक करा असं बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चाललेली आहे। आता तरी PMRDA केल्यामुळे कदाचित त्याची लगेच निकड आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल। पण भविष्यात ज्या प्रकारचं अर्बनायझेशन पुण्यामध्ये होत आहे, भविष्यात कधीतरी हा विचार आपल्याला करावाच लागेल। दरम्यान पुणे जिल्ह्यातील 3 पालिकांबाबत अजित पवारांच्या डोक्यात काहीतरी असेल। अजित पवारांशी चर्चा करू अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। पुणे शहराचा किंवा पिंपरी चिंचवड शहर, PMRDAचा सर्व परिसर हा खूप मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झालंय आणि कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली। स्वाभाविकपणे तिथल्या पायाभूत सुविधा असतील, नागरी सुविधा याच्यावरती ताण निर्माणच होतो। कुठे तुम्ही जगात गेला तर जिथं वेगानं विकास होतो, जिथं वेगानं लोकसंख्या वाढतीये, नागरिकीकरण वाढतंय, तिथं ह्या अडचणी येतातच। पण आज सकाळी चाकण भागात मला असं वाटतं की अजितदादा काहीतरी पाहणीला गेले होते। स्वाभाविकपणे त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार असतील, पण असं काही ते म्हणाले आणि लगेच असं नाही, पण त्याच्यावरती मला असं वाटतं सगळेजण बसतील आणि चर्चा करतील।